नमस्कार, मी हर्षवर्धन विक्रम कुरे। आज तुमच्यासमोर येण्याचं कारण असं की आपल्या इथे जुन्नर पंचक्रोशीतील महिला, मुली व विद्यार्थी यांच्यासाठी काही मोफत शासनाच्या उपक्रमामार्फत काही मोफत कोर्सेस आपण सुरू करत आहोत। त्यामध्ये महिलांसाठी टेलरिंग व ब्युटी पार्लर हे 2 कोर्स आपण महिलांना पूर्णपणे मोफत आणि 4 महिने कालावधीचे देत आहोत। यामध्ये प्रशिक्षण मोफत जरी असेल तरी परिपूर्ण असणार आहे, कारण की शासन सध्या स्किल डेव्हलपमेंट म्हणजे कौशल्य विकासमध्ये जास्तीत जास्त लक्ष देत आहे, जेणेकरून ग्रामीण भागातील किंवा शहरी भागातील महिलांना रोजगार उपलब्ध होऊन द्यावा। यासाठी आपण टेलरिंग व ब्युटी पार्लर हे महिला व मुलींसाठी मोफत करत आहोत। तसेच कॉलेजमध्ये जाणाऱ्या विद्यार्थी व विद्यार्थिनींसाठी आपण टॅलीचे प्रशिक्षण तसेच मल्टीपर्पज एक्झिक्युटिव्ह हे एक जे प्रशिक्षण आहे की ज्याला आत्ता सध्या मार्केटमध्ये खूप स्कोप आहे, असे दोन्ही कोर्सेस आपण सुरू करत आहोत। तरी सदर योजनेचा जुन्नर तालुका व पंचक्रोशीतील लोकांनी लाभ घ्यावा, कारण की याची मुदत फक्त 15 तारखेपर्यंत आपल्याला व्हॅलिड आहे। 15 तारखेपर्यंत आपण अर्ज करायचे आहेत। 15 तारखेनंतर कोणत्याही प्रकारे अर्ज स्वीकारला जाणार नाही। प्रत्येक सेक्टरसाठी, प्रत्येक कोर्ससाठी योग्य असे प्रशिक्षक आपण नेमलेले आहेत। वेळ ही 10 ते 5 ची राहील। 10 ते 5 मध्ये आपण कोणत्याही वेळेत कोणताही 1 तास निवडू शकता, की जेणेकरून महिलांना, मुलींना सक्षम करण्याचा एक उपक्रम महाराष्ट्र शासन व भारत सरकार थ्रू आपण राबवत आहोत। तरी याला आपण योग्य तो प्रतिसाद द्यावा, जास्तीत जास्त प्रतिसाद द्यावा ही अपेक्षा। सर, यासाठी वयोमर्यादा काय असेल आणि साधारणतः याला शिक्षणाची काय अट आहे का? याला शिक्षणाची अट आहे 10वी पास, कमीत कमी 10वी पास, आणि वयोमर्यादा आहे 18 ते 35, म्हणजे 18 वर्ष पूर्ण पाहिजे ते 35 वयापर्यंत तुम्ही ॲडमिशन घेऊ शकता। ही केवळ महिलांसाठीच आहे की मुलं पण याच्यामध्ये अप्लाय करू शकतात? करू शकतात, पण टेलरिंग आणि ब्युटी पार्लर हा असा कोर्स आहे की त्याचे जास्तीत जास्त महिला असतात। पण टॅली आणि मल्टीपर्पज एक्झिक्युटिव्ह हे 2 कोर्स असे आहेत की ज्यामध्ये मुलंसुद्धा अप्लाय करू शकतात। आपलं बॅचचं शेड्यूल साधारणतः कसं असेल दिवसभराचं? दिवसभरामध्ये आपल्या 1-2 तासाच्या बॅचेस असतील। साधारण एका बॅचमध्ये फक्त 30 ते 40 विद्यार्थी एका प्रशिक्षकाकडे असतील। आपल्याकडे प्रत्येक डिपार्टमेंटसाठी वेगवेगळे प्रशिक्षक आहेत, लॅबोरेटरीज ऑपरेटर वेगळे आहेत, आणि यानंतर त्यांना रोजगाराच्या संधी झालं, व्यवसायाभिमुख काही माहिती लागली तर तीही आपण पुरवणार आहोत। यासाठी कोणकोणती कागदपत्र आवश्यक असते? एक पासपोर्ट साईज फोटो, आधार कार्ड, 10वी 12वी गुणपत्रक, ह्या 3 गोष्टी मॅन्डेटरी आहेत। आणि यानंतर रोजगाराच्या संधी कशा आहेत या कोर्स झाल्यानंतर? म्हणजे आपण टेलरिंगचं पाहिलं तर टेलरिंग इंडस्ट्रीजमध्ये आज भरपूर स्कोप आहे। आपण पाहत आहे कपडे दुकान वगैरे हे ते, पण त्याच्याच बरोबर त्याच्या फॅक्टरीज चालू होतात। म्हणजे गोडेगाव सारख्या ठिकाणी झुंझुरके फॅक्टरी असेल, हॉर्स विला आहे, तिथे कंटिन्यू टेलरिंगच्या कामासाठी लोक लागत असतात। त्यानंतर पार्लर क्षेत्र जर निवडलं तर पार्लरमध्ये आपण पाहतो महिला घरगुती उद्योग सुद्धा सुरू करतात। त्यानंतर टॅली, आता टॅली हा असा पार्ट झाला आहे की GST हे दर महिन्याला व्यापाऱ्यांना भरणं गरजेचं आहे। तर टॅलीमध्ये खूप चांगल्या संधी आहेत। फक्त आपण जुन्नरमधून किंवा आपल्या पंचक्रोशीतून बाहेर गेलो तर आपल्याला त्यामध्ये चांगलं मानधन मिळतं। आपण जुन्नरसारख्या ठिकाणी जर कम्पेअर केलं तर थोडं कमी मानधन मिळतं, पण याला स्कोप आहे। त्याचबरोबर मल्टीपर्पज एक्झिक्युटिव्ह जो कोर्स आहे तो रिलेटेड होतो आपल्या हेल्थकेअर सेक्टर संघ, म्हणजे आरोग्यविषयक सुविधांमध्ये येतो। तर त्यामध्ये आत्ता आपण पाहतोय की आरोग्यविषयक सुविधांना कोरोना काळानंतर त्यामध्ये भरपूर काही असे वेगवेगळे कोर्सेस निघालेले आहेत की जे छोटे मोठे वर्कर तिथे लागतात, त्यासाठी त्याचीही गरज खूप जास्त आहे। आपण या माध्यमातून मल्टीपर्पज एक्झिक्युटिव्ह याचे जर सर्च केलं तर जवळजवळ जिल्हा उद्योग केंद्राकडेच 6,000 ते 1,500ची मागणी आहे की त्यांना मुलं मुली पाहिजे नाहीत त्या कोर्सेससाठी। या योजनेचा लाभ केवळ जुन्नर शहरातीलच विद्यार्थी घेऊ शकतात की परिसरातील देखील घेऊ शकतात? संपूर्ण परिसरातील, तालुक्यातील, इव्हन मी सांगेल कोणी तालुक्यात आलं असेल, बाहेरच्या जिल्ह्यातलं असेल पण इथे स्थायिक असतील तर त्यांच्याही घरातलं कोणाला करायचं असेल तेही करू शकतात। याचे शुल्क किती असेल? हे पूर्णपणे मोफत आहे। याला शुल्क घेतले जाणार नाही कोणत्याही प्रकारे।